सर्व गोष्टी व्यवस्थित चालू असताना असं काय झालं माझ्यासोबत, डायरेक्ट मला चिडचिडपणा झाला आणि एकदम मी संतापली. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल. जय गजानन माऊली. आज सकाळपासून सर्व सर्व व्यवस्थित चालू होतं, सगळं काही चालू होतं आणि सगळं झाल्यावर लागली होती चांगलीच भूक. म्हटलं चला थोडंसं काहीतरी खाऊन घ्या आणि निघावं म्हटलं घरी जायसाठी. मग आली ना डेपोत बघते तर काय परत एवढा बस लागलीच होती आणि तिथं म्हणजे माझे फॉलोवर तर भेटली ती मेन म्हणजे माझ्या गावाच्याच बाजूची होती. चला म्हटलं कोणी तर भेटलं गप्पा गोष्टी करायला. जे ताई सांगतच होती मी तुम्हाला फॉलो करतो, तुमचा व्हिडिओ बघतो, तेवढ्यात हा रुद्र भेटला. हा रुद्रला तुम्ही ओळखतच असाल. आणि मग चालू आमची हसी मजाक. मग तो त्याचा कंटेंट सांगत आहे, मी माझं कंटेंट सांगत आहे. आणि तुम्ही ह्या रुद्राला फॉलो नसेल करत तर फॉलो करून घ्या, याचे व्हिडिओ खूप मस्त असतात आणि लवकरच त्याचे 10,000 कंप्लीट होत आहे आणि तो काहीतरी नवीन घेऊन येत आहे, म्हणून लवकर फॉलो करून घ्या. तुम्हाला लिमिट पडते काय नवीन येणार आहे. गप्पा गोष्टी करत आलं एकदाचा आसेगाव. इथं एवढ्यानंच काही संपत नाही बरं. खरी मजा तर आता चालू होते, आता दाखवते तुम्हाला. दर्यापूर बसची वाट बघतच होती तेवढ्यात ह्या दोन काकूचं वेगळंच काहीतरी चालू. खूप मोठं काहीतरी भारी डिस्कशन चालू होतं बाई. हो ना तिकडे काही हो, पण डिस्कशन मन नाही झालं पाहिजे होतं. काहीतरी पॉलिटिक्स चालू आहे वाटते. जाऊ द्या, असो आपल्याला काही नाही करायला लागत. असं बोलत आणि कान साईडनं करून या महिला मंडळीमध्ये गॉसिप चालू झाली. आणि मेन म्हणजे हे आपल्या गावाच्या बाजूच्याच निघाल्या. मनातल्या मनात बोलून म्हटलं चला बा, एक तर चांगलं होत आहे, काही नाही तर आपल्या गावाच्या बाजूच्या आजूबाजूच्या तर भेटत आहे गप्पा गोष्टी करायला आणि टाइम असंच जात आहे. पण आता पेशन्स लेवल संपलं होतं. 4 वाजतापासून तर 7:30 वाजले पण आमची बस आली नव्हती आणि आता मला खूप चिडचिड व्हायला लागलो. परत थोडा बसमधून उतरली तर हलकीशी ऊन होती आणि आता चक्क दुकानातले लाईट लागले होते. भाई साहेब म्हटलं आता नाही, आता तर घरी फोन करा आणि घरच्यांना बोलावूनच घ्या. मी इकडे एवढी चिडचिड होते आणि महिला मंडळीचं वेगळंच चालू, आपण इथं सेल्फी घेऊ म्हणत. मग म्हटलं चला बा, असा तरी टाइमपास होते. असा टाइमपास करता करता फायनली आमची बस आली. 4 वाजतापासून बस नाही आमची. फायनली 7:30 पावणे 8 वाजता बस आली आणि त्यात आता तर बिलकुलच कॅपॅसिटी नव्हती की बा तिथून तिथपर्यंत चालला जाणार. मग काय पटकन जाऊ म्हटलं, खिडकी बसलेली सीट घेऊ आणि बसू म्हटलं मस्त. बसमध्ये चढतच होतं तर तेवढ्यात काय ह्या काकाचं इकडे वेगळंच चालू होतं. इकडे वेगळं दृश्य बघायला भेटलं. इकडे भरत मिलन चालू होतं, चक्क एकामेकाचे पाय लागणं चालू होतं. यांचं प्रेम बघून तर मला हम साथ साथ पिक्चराचीच आठवण झाली. रिस्पेक्ट भाई, वो रिस्पेक्ट आहे खरंच. यांचं भरत मिलन बघून खूप इमोशनल झाली, खूप. आता रडू नाही शकत पण झाली खूप. तब मुझे लगा काश मेरा भाई भी मेरे ऐसे ही पैर छूता, मैं भी उसको अच्छा आशीर्वाद देती. जाने दो. आणि एकदाची निघाली आसेगाव मधनं बस और मेरी खुशी देखने लायक थी क्योंकि मुझे जल्द से जल्द घर जाना था और खूप भूक लागली होती खूप जास्त आणि कॅपॅसिटी बिलकुल नव्हती चालायची. लगेच फोन केला बाबाला आणि बाबा म्हटलं तुम्ही बस स्टॉपवर या घ्यायला. आणि तेवढ्या त्यांचं गावाला यांना अलविदा केला, यांना बाय वगैरे केलं. चला म्हटलं चला लवकर तुम्ही जा घरी आणि मी जाते म्हटलं. सो फायनली माझं पण गाव आलं आणि बाबा बस स्टॉपवर आलेच होते घ्यायला. चला तर मग मी जाते आता घरी. तुम्ही मला लवकर फॉलो करून घ्या, इन्स्टाला आणि युट्यूबला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायचं. चला तर मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये.